एकल विद्यालयाच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी व संस्कृतीचे जतन. मान्यवरांचे प्रतिपादन. देवरी येथील अंचल वार्षिकोत्सव व सत्संग प्रतियोगिता उत्साहात संपन्न. आमदार संजय पुराम यांची प्रमुख उपस्थिती. नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. एकल विद्यालय अभियानाच्या वतीने अंचल गोंदियाद्वारे आयोजित अंचल वार्षिकोत्सव व सत्संग प्रतियोगिता काल 7 फेब्रुवारी 2026 रोजी माँ धुकेश्वरी मंदिर, देवरी येथे दिवसभर अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात पार पडली. या कार्यक्रमातून भारतीय संस्कृती आणि ग्रामीण शिक्षणाचा जागर करण्यात आला. आचार्यांच्या रॅलीने वेधले शहराचे लक्ष. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या भव्य पैदल रॅलीने झाली. या रॅलीमध्ये एकलच्या आचार्य यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. आचार्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त घोषणांनी संपूर्ण देवरी शहर दुमदुमून गेले होते. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या रॅलीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांचे मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम. रॅलीच्या समारोपानंतर अंचल स्तरावरील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली. शिक्षणासोबतच संस्कार आणि कलेची जोड या कार्यक्रमातून प्रकर्षाने दिसून आली. संस्कृती आणि मूल्यांचे शिक्षण ही काळाची गरज. कार्यक्रमाचे उद्घाटन आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले वीरेंद्र अंजनकर, संपर्क प्रमुख गोंदिया भंडारा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की आजच्या आधुनिक युगात आपली मूळ संस्कृती जपणे हे मोठे आव्हान आहे. मात्र एकल विद्यालयांच्या माध्यमातून दुर्गम भागातील बालकांवर योग्य संस्कार होत असून त्यांच्यामध्ये भारतीय संस्कृतीची पाळेमुळे घट्ट केली जात आहेत. योग्य शिक्षण आणि संस्कार हीच खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारणीची पायाभरणी आहे. नेटके संचालन आणि भजन स्पर्धा. संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार संचालन पूर्व महिला बालकल्याण सभापती सविताताई पुराम यांनी केले. त्यांच्या ओघवत्या शैलीतील संचालनाने कार्यक्रमात रंगत भरली. दुपारच्या सत्रात आयोजित सत्संग प्रतियोगितेमध्ये भजन स्पर्धा विविध संचांतील समूहांनी सहभाग घेतला. टाळमृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय भजनांनी संपूर्ण वातावरण प्रसन्न झाले होते. मान्यवरांची उपस्थिती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माँ धुकेश्वरी मंदिर देवरीचे अध्यक्ष प्रशांत संगीडवार होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रज्ञाताई संगीडवार, उपाध्यक्ष नगरपंचायत देवरी प्रवीण दहिकर, इंद्रजितसिंग भाटिया, राजू शाह, ईश्वर मच्छिरके, विदर्भ भाग अभियान प्रमुख राजेश ठाकरे आणि वनिताताई कोल्हारे यांची उपस्थिती होती. बक्षीस वितरण व सांगता. दिवसभर चाललेल्या या भरगच्च कार्यक्रमाचा समारोप व बक्षीस वितरण सायंकाळी संपन्न झाले. यावेळी संजय उईके, नगराध्यक्ष नप देवरी यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रम व भजन स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्यांना गौरविण्यात आले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी कुमार उबास, देवरीचे सभापती प्रमोद संगीडवार होते. प्रमुख अतिथी म्हणून अनिल बिसेन, सभापती पंच देवरी आणि अनिल जोशी, रासस, गोवा व एकल संरक्षक यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक महाप्रसादाने झाली. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अंचल समिती गोंदियाच्या सर्व पदाधिकारी, अंचल कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. सत्य को जानो न्यूजसाठी धन्यवाद.